मबलूक हात सात खुश म्हणजे मागे हात बाजूला सावधान म्हटलं की राईट सावधान स्तब्ध उभे राहता चुळबुळ करायची नाही भारत माता की जय जय झाले तिकडे झाले का झालं कुठे चाललं आलो ना आला 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 वाला घर ते पोरले लाव कृष्ण काय तू राष्ट्रगीत के लिए तैयार दिसत नाही शुरू करेंगे शुरू सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा जान नहीं सकी जाने
चेक करून राहिले मग शिवाजीचा ते गीत आता आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर करतात. नीट बसा ना, नीट बस मांडीवर. Shivaji,
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. इकडे बारे राहू आहे मी चल रेडी इकडे बघा समोर माझ्याकडे एकच मिनिट ओके काय काम करायचं व्हिडिओ करणं पिंगा ग पोरी पिंगा आणि पूनम
आणि आपल्या या कार्यक्रमासाठी जे पण काही कार्यक्रम सादर केले जात आहेत त्याच्यासाठी सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना 1500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी. त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून सर आणि मॅडम आपल्या गावात आज उपस्थित राहिले. त्यांचं शाळेच्या वतीने आणि गावाच्या वतीने मी हार्दिक स्वागत पण करते. आता यानंतरचं गीत आहे मोबाईल घरे करिश्मा खंडेराया झाली माझी रे. त्याची आधी बघा आपल्या ग्रामपंचायतीच्या सदस्या भारतीताई यांच्याकडून सर्व गायांना 500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलंय. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हो
Sir,
नागली हे पीक घेतलं जातं, पण आता नागली सोंगली गेली आहे. आपले विद्यार्थी आता नागली सोंगायला निघाले आहेत. तर आपण सगळेजण त्यांच्या सोबत नागली सोंगायला जाऊया. गीताचे बोल आहे नागली सोंगायला. तेव्हा आपल्या समोर आम्ही सादर करीत आहोत नागली सोंगायला ए जो सादर करीत आहे काय नाही दोघांच्या डोक्या या मध्ये
नाही कळली पुढे तुम्ही कळले आता याच्यानंतर काय फक्त करता? एकच गीत राहिलेलं आहे, बंबाबोळे. आणि त्याच्यानंतर आपल्या गावातले ग्रामस्थ त्यांचं नृत्य सादर करतील आणि त्यानंतर त्यांना जरा घाई आहे बाहेर जायची. त्याच्यानंतर मग आम्ही आमची भाषणं वगैरे नंतर घेणार आहोत. आता शेवट याला मग बघ Takko, ini go, ini bai, ciki caka co, gini bang, sulu bang, makanan buku re, cakala kabiko, ciko, sini go, jagadum, ciki caka co.
देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान में छोड़ दिए हैं कल खुले कहीं। हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी। सोचे सोचे आओ, वक्त फैलाओ, रंग नए बिखराओ। चलो 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 नए ख्वाब बुनने। भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना। सोचो सूरज रोज नहाए या बादल भिगो के ये बुद्धू बनाए। हम ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे। सोचे सोचे आओ, वक्त फैलाओ, रंग नए बिखराओ। चलो 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 नए ख्वाब बुन ले। और ट्रक के क्यों टैंकर फुल, आंखें बंद तो डब्बा गुल। ओए बंद दरवाजे खोल रे, हो जा बिंदास बोल रे। मैं भी हूँ तू भी है, ओ मैं भी तू भी, हम सब मिलके बम सी बम 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 बम। ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों। सुंदर असे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत। सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी जोरात टाळ्या वाजवून एकदा स्वागत करायचे त्यांचं। आता विद्यार्थ्यांनी भाषणाची तयारी केलेली आहे, परंतु आपण आधी गावकऱ्यांच्या उत्साहाला मान देऊन आपण आधी त्यांचं कांबळ नृत्य घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी मागे बसायचे आणि सगळ्या विद्यार्थ्यांची भाषणं होतील, कुणीही नाराज होणार नाही। Yeah.
प्रेम क्या
कोठावदे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुन्हा कुणाची पाकळी म्हणून त्यांच्या गट प्रमुखाकडे बक्षीस द्यावं. चल, या कोणीतरी या पुढे. कोणी जाणं तू काढायचं इकडे काय वाजवायचे सगळ्यांनी. आपल्या शाळेतील बालगोपाळांनी भाषणाची छान अशी तयारी केलेली आहे. तर कधीपासून तयारी करताय तरी आता कार्यक्रम जरी होऊन झालाय तर तो न घेणं म्हणजे योग्य नाही वाटत. मुलांचा मूड ऑफ होतो. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची भाषणं होतील. इयत्ता पहिली पासून सुरुवात. चला दुसरीचं कोण. माझे नाव प्राची मनोजी इयत्ता दुसरी. आजच्या कार्यक्रमाच्या सर्व गुरुजन व उपस्थित माझे मित्र मैत्रिणी सर्वप्रथम सर्वांना आजच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनोभावे शुभेच्छा. थोड्या आम्ही भारत माता तिचे आम्ही सहित प्रिय आम्हाला भारत देश महान. बोल भारत माता की जय. माझे नाव ईश्वरी बारशी इयत्ता दुसरी. आदरणीय व्यासपीठ सर्व गुरुजन येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींना आज मी तुम्हाला 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज आपण आपल्या 76व्या प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान मिळाले आणि त्याचबरोबर आपण झालं प्रजासत्ताक झालं. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद जय महाराष्ट्र. ईश्वरी बक्षीस घे. आदरणीय आर्थिक पूजा गुरु वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांबद्दल आज काही मी 2 शब्द सांगतो ते तुम्ही शांतचित्त ऐकावे. प्रजासत्ताक दिन भरपूर भारत देश बांधून दिले. यास माझे एवढे बोलून माझे भाषण संपवतो. जय जय भारत धन्यवाद. माझे नाव अंकिता लालू लचके. उसतील 3 रंगांचा सजला बाळी नतमस्तक त्यांनी भारत देश. माझ्या बालमित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना माझा नमस्कार. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारताला संविधान लागू झाले. एवढे बोलून माझे भाषण संपविते. जय हिंद. याच्यानंतर माझे नाव अर्पिता चंद्रशील इयत्ता दुसरी. आदरणीय व्यासपीठ व प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या छोट्या बालमित्र व मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. आजचा दिवस आपल्याला त्या शूरवीर
म्हणजे 26 जानेवारी आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीता आज पाहतो. आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र निर्मितीची, समाजात एकता करण्याची, तो आज काय करतो? मोबाईलवर गेम खेळत पबजीच्या नादात दिवसाची रात्र आणि रात्राचा दिवस कधी झाला तेही कळत नाही. आज माझ्या दादांनाही काय पाहिजे? डोळ्यावर गॉगल, पायात बूट, हातात मोबाईल आणि कानात हेडफोन आणि फिरायला गाडी एवढंच पाहिजे. आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच तुकड्यासाठी कित्येक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढं सांगतो. यज्ञ कुंड पेटले प्रचंड हे सभोवती, दृश्य शत्रू मारुनी देवत्यात आहोती, देव हे कुहू जागा चला आवता, राष्ट्रवीर सज्ज व्हा. एवढे बोलून माझे भाषण संपवते. धन्यवाद. धनश्री धनश्री सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव धनश्री मीनानाथराव. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग, माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला. सगळीकडे आनंद झाला. परंतु या एवढ्या मोठ्या देशातला कारभार कोणी चालवायचा हा सर्वांनाच प्रश्न पडला. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. त्या घटनेनुसार भारताचा राज्यकारभार लोकांनी हाती घेतला. तो दिवस होता 26 जानेवारी 1950 म्हणून त्या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणतात. सगळीकडे झेंडावंदन करतात. एवढे बोलून माझे भाषण संपवते. जय जय भारत. खूप छान. माधुरी. Good morning everyone, respected principal, teachers, parents and my dear friends. Today is 26 January. We are celebrating Republic Day. Republic Day, it is a very happy national country. Republic Day, celebrating Republic country, my much love. I you should all a very happy country to be an India. Jai Bharat. पल्लवी. Good morning, everyone, respected master, teachers, and all. My dear friends, my name is Pallavi. I am studying in the 4th class. You are very happy Republic Day. Celebrate 26 January of all I will. आदरणीय गुरुजन वर्ग, माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे. ही माझी नम्र विनंती आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला होता. सगळीकडे आनंद झाला. एवढे मोठे देशाचा कारभार कोणी चालवायचा हा सर्वांना प्रश्न पडला. म्हणून हा देश सर्व लोकांनी चालवावा असे ठरले. परंतु त्यासाठी काही नियम यांची गरज होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना लिहिलेली होती. त्या घटनेनुसार भारताचा कारभार लोकांनी हातात घेतला. परंतु त्यासाठी एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. सूर्याचे समुद्र उजाडले प्रजासत्ताक दिनाची पहाट. सूर्याचे समुद्र उजाडले प्रजासत्ताक दिनाची पहाट. मी भारत मातेला वंदन करतो. माझ्या भाषणाची सुरुवात करतो. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव विखे आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण
करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले भारत संविधान लिहिलेले आहे. जय हिंद. व्हेरी गुड विकी, छान केलं हा, अपेक्षेपेक्षा चांगलं झालं. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव प्रियंका अशोक ठाकरे. आत्ताच अध्यक्ष महोत्सव आणि गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती सांगणार. तरी तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी विनंती. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 म्हणून या दिवशी आपण प्रजासत्ताक देश साजरा करतो. मित्रांनो, 26 जानेवारी हा दिवस दरवर्षी संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतो. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव नैतिक वराजकर आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला. आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. हा दिवस भारतीय इतिहासातील स्वर्ण दिन आहे. आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना, देशभक्तांना माझे कोटी कोटी अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजन वर्ग, माझ्या बाळ मित्र मैत्रिणी, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती सांगणार. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी विनंती आहे. मित्रांनो, आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव तुषार आहे. देशाचे राष्ट्रपती लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात. भारतीय संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान लिहिले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे राहिले का नाही झालं बघा. सगळ्या मुलांनी उत्साहाने खूप खूप छान भाषणं केली. सगळ्यांचं खूप अभिनंदन. आता सगळ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आता आपल्या शाळेपिका कोठावदे मॅडम मार्गदर्शन करतील. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी आपला भारत देश घडविला. इथे जमलेले सर्व ग्रामस्थ, बंधू भगिनी, तसेच माझ्या शाळेचे सर शिक्षक कन्नोर सर, देवरे मॅडम आणि आपल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी मुक्ता मॅडम, तसेच आपल्याकडे आलेले पाहुणे, सगळ्यांना माझा नमस्कार. आजचा आपला दिवस 76वा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण इथे सर्वजण जमलेले आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या हा प्रजासत्ताक दिन 76वा प्रजासत्ताक दिन इथे साजरा करण्यासाठी आपण सगळेजण जमलेले आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 8 दिवस हे आपले संविधान लिहिण्यासाठी त्यांनी 2 वर्ष 11 महिने 8 दिवस सतत त्यांनी मेहनत करून हे आपलं संविधान लिहिलं. आणि म्हणूनच आपल्याला यावर्षी आपल्याला दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. बघा, आपल्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. आता उपक्रमांमध्ये आता आपण आपली आदर्श शाळा म्हणून नाव घेतलेलं आहे. तर आदर्श शाळेमध्ये आता आम्ही हाऊस म्हणून केलेले, क्लब हाऊस म्हणून. तर ते प्रत्येक मुलांचे असे गणवेश तयार केलेले, हिरवा, पिवळा, लाल,
निळा असे गणवेश घेतलेले आहेत मुलांसाठी आणि त्याच्यातून आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेत राहतो की ज्या गटातून ज्यांचा गट समजा ग्रीन हाऊस, येलो हाऊस किंवा रेड हाऊस किंवा ब्ल्यू हाऊस त्याच्यामधून जर कोणी ज्याचा नंबर आला तर मग ते गाणं असो किंवा कुठला पण काही प्रोग्राम असो किंवा ती वस्तू बनवणं असो ज्याचा नंबर त्याचा त्या गटाचा पहिला नंबर असं आम्ही हाऊस निर्माण केलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव देण्यासाठी सतत आम्ही प्रयत्न करत असतो. शाळेसाठी पण आता पूर्ण किचन मध्ये आतमध्ये बाहेर सगळ्या कलरचं काम केलेलं आहे. पेंटिंगचं बाहेर काम चालू आहे. गेटला कलर दिलेला आहे. परत शाळेचा नवीन बोर्ड बनवलेला आहे आपण आता तयार केलेला आहे. अशा अनेक ज्या सुविधा नाही आहेत त्या सुविधा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आता किचनमधल्या ज्या खिडक्या आहेत त्या फारच नादुरुस्त झालेल्या आहेत. तर ग्रामपंचायतमध्ये आपण सर्वांनी हा विषय मांडायला पाहिजे की आपल्या खिडक्या खूपच नादुरुस्त झालेल्या आहेत. त्या खिडक्या दुरुस्त करून नवीनच खिडक्या सांगावे. आणि पत्रा पण पाऊस सुरू झाला की पत्रा पण खूप गळतो. जसे आपल्या शाळेचे पत्रे बसवलेले आहेत 3 वर्गांचे तसेच आपल्या ग्रामपंचायतीने आपल्याला किचनचाही पत्रा बसून द्यावा. आणि ज्या ज्या काही सुविधा आहेत आदर्श शाळेसाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या पण त्यांनी करून द्यायच्या आहेत. त्यांनी आपल्याला आता मनरेगा म्हणून आहे नुसतं तर त्याच्यातून रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाईप वगैरे टाकायचा म्हणजे पाणी जे आहे पाणी बचत करण्यासाठी तो पाईप टाकायचा आहे. नंतर ग्रामपंचायतीने मंजूर केलेला आहे. नंतर गांडूळ खत प्रकल्प नंतर शोष खड्डा हे जे असे काही शाळेसाठी आदर्श शाळेसाठी लागणारे आपल्या गावासाठी सुद्धा उपयोग होणारा आहे ते त्याच्यासाठी आपण पण प्रयत्न करायचे आहेत. सर्व पालकांनी पण याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे की जेणेकरून आपली शाळा आदर्श होईल, आपला गाव चांगला होईल, आपल्या गावाचा विकास होईल. आणि शाळेसाठी पण आपण प्रयत्न केले पाहिजे. आपले विद्यार्थी रोज शाळेमध्ये येतात किमान आपण त्यांना अभ्यासाला तरी बसवावे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सांगायचं फक्त मुलांना काय शाळेतून अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास करा. की विद्यार्थी पालकांनी जर असंही सहकार्य केलं तर खूपच विद्यार्थी आपले हुशार होतील आणि जेणेकरून आपल्या देशाचे भवितव्य चांगलं घडणार आहे. एवढं बोलून माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपलाय असं आपण आता जाहीर करतो. सर्व विद्यार्थ्यांनी उद्या नेहमीप्रमाणे शाळेत गणवेशात यायचं आहे. आणि मोठे मुलं थांबा, उद्या शाळेला सुट्टी नाहीये. आणि तुम्ही चॉकलेटचे सर्व पालक उपस्थित राहिले, कार्यक्रमाला शोभा वाढवली ते सर्व